चटकदार बाय मोहिनीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण एक स्टार्टर रेसिपी बनवलेली आहे। हॉटेल सारखे मशरूम पेपर फ्राय आपण घरच्या घरी बनवलेले आहे। जर तुम्ही अशा प्रकारे मशरूम पेपर फ्राय बनवले तर सेम हॉटेल सारखे मशरूम पेपर फ्राय आपले घरच्या घरी तयार होतात। खायला अगदी सुंदर लागतात आणि करायला अगदी सोपे आहेत आणि वेळही कमी लागतो। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करू। तर मशरूम पेपर फ्राय बनवण्याकरता आपण या ठिकाणी 200 ग्रॅम मशरूम घेतलेले आहेत। मशरूम स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत। या ठिकाणी सर्व मशरूम आपले कापून झालेले आहेत। चला मग तर रेसिपी बनवायला सुरुवात करू। तर पॅनही गरम झालेला आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल आणि 1 चमचा तूप घालायचं आहे। बारीक कापून घेतलेला लसूण खूप सारा घालायचा आहे। कढीपत्ता घालूयात, कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे आणि मशरूम घालूयात। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मोठ्या आचेवर 2 ते 3 मिनिटांकरता मशरूम छान परतून घ्यायचे आहेत। मशरूम मधलं पूर्ण ओलसरपणा जाईपर्यंत आपण मशरूम मोठ्या आचेवर छान परतून घेणार आहोत। जवळपास मी 3 ते 4 मिनिटांकरता मोठ्या आचेवर मशरूम छान परतवून घेतलेले आहेत। मशरूम पूर्णपणे ड्राय झालेले आहेत। आता त्यामध्ये आपण मसाले घालूयात। तर अर्धा चमचा आपण धना पावडर घातलेली आहे। आपल्याला पेपर मशरूम फ्राय बनवायचे आहे, त्याकरता 1 चमचा काळी मिरीची पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे आणि हे सर्व छान 1 ते 2 मिनिटांकरता फ्राय करून घेऊ। आणि आता गॅस बंद करूयात आणि मशरूम सर्व करायला घेऊ। तर अशा प्रकारे आपले हॉटेल सारखे पेपर मशरूम फ्राय तयार आहे। हे मशरूम फ्राय अप्रतिम लागतात। अशा प्रकारे तुम्ही पेपर मशरूम फ्राय करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।